महाराष्ट्रातील 10 प्रसिद्ध मंदिरे. मित्रांनो, महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख आणि महत्त्वाचे राज्य म्हणून ओळखले जाते. आपल्या राज्यातील मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे हे संपूर्ण जगभरात ओळखले जातात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील 10 प्रसिद्ध मंदिरांबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, घृष्णेश्वर मंदिर. घृष्णेश्वर हे मंदिर महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि आकर्षक मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. घृष्णेश्वर हे मंदिर पृथ्वीवरील शेवटचे किंवा 12वे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर हे मंदिर महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. घृष्णेश्वर हे मंदिर महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून 11 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नंबर 9, विठ्ठल मंदिर. कोट्यावधी हिंदू भाविकांचे आराध्य दैवत आणि महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणूनही या विठ्ठल मंदिराला ओळखले जाते. दरवर्षी आषाढी वारीमध्ये लाखोच्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल होत असतात. वारकऱ्यांचे तीर्थस्थान अशी पांडुरंगाची आणि पंढरपूरची ओळख आहे. आषाढी वारीचा अनुपम सोहळा पाहण्याकरिता आणि अनुभवण्याकरिता अनेक भाविक या ठिकाणी येत असतात. नंबर 8, ज्योतिबा मंदिर. ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध मंदिर आहे. त्याचबरोबर ज्योतिबाला केदारेश्वर, केदारलिंग असेही म्हटले जाते. ज्योतिबाचे मंदिर हे एका डोंगरावर आहे. या डोंगरावर ज्योतिबाची 3 प्रमुख मंदिरे आहेत. नंबर 7, गणपतीपुळे मंदिर. गणपतीपुळे हे मंदिर महाराष्ट्रातील प्रमुख आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. गणपतीपुळे हे प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठिकाण आहे जे महाराष्ट्राच्या रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. रत्नागिरी शहरापासून हे ठिकाण साधारणतः 25 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. गणपतीपुळे हे मंदिर समुद्र किनाऱ्याला लागून असल्याने पावसाळ्यात या समुद्राच्या लाटा मंदिरापर्यंत येत असतात. त्याचबरोबर या मंदिराच्या बाजूला 1 किलोमीटर पर्यंत समुद्र किनारा विस्तारलेला आहे. नंबर 6, महालक्ष्मी मंदिर. महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीचे मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर या ठिकाणी आहे. या मंदिराला अंबाबाई मंदिर म्हणूनही ओळखले जाते. महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रात असलेल्या मंदिराच्या 3.5 पीठांपैकी एक आहे. महालक्ष्मी हे एक जागृत देवस्थान आणि नवसाला पावणारी देवी असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक भक्त या ठिकाणी येत असतात. नंबर 5, भीमाशंकर मंदिर. भीमाशंकर हे मंदिर महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि प्रमुख मंदिरांपैकी एक आहे. भीमाशंकर मंदिरालाच मोटेश्वर महादेव मंदिर म्हणूनही ओळखले जाते. भीमाशंकर हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. हे मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. भीमाशंकर हे मंदिर महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे. नंबर 4, शनी शिंगणापूर मंदिर. महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ असणारे शनी शिंगणापूर हे मंदिर अतिशय प्रसिद्ध आणि पुरातन मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात असणारी शनिदेवाची मूर्ती ही साधारणतः 5 ते 9 फूट इतकी उंच आहे. शनी शिंगणापूर या ठिकाणी एक वैशिष्ट्य सांगितले जाते की या ठिकाणी शनीचा वास असल्याने इथे कधीच चोरी होत नाही असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील बरेच भाविक भक्त या मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात. नंबर 3, त्र्यंबकेश्वर मंदिर. हे मंदिर महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये स्थित आहे. भारतात असणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग हे त्र्यंबकेश्वर मध्ये आहे. येथे असणाऱ्या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे 3 चेहरे म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. नंबर 2, सिद्धिविनायक मंदिर. हे मंदिर महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये स्थित आहे. या मंदिरामध्ये असणारी भगवान गणेशाची मूर्ती ही 200 वर्षापेक्षा जास्त जुनी आहे असे म्हटले जाते. गणपतीच्या मूर्तीवर ढोम बसवलेले आहेत जे जवळजवळ 4 किलो शुद्ध सोन्याने बनवलेले आहेत. नंबर 1, साईबाबा मंदिर. हे मंदिर महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या ठिकाणी आहे. साईबाबाच्या पश्चात भक्तांनी उभारलेल्या साईबाबा मंदिरामुळे हे धार्मिक क्षेत्र प्रसिद्ध आहे.